नमस्कार, गुड आफ्टरनून मित्रांनो. आज आहे 1 जानेवारी 2025. काल रात्री 31 डिसेंबरचा बंदोबस्त होता. सरत्या वर्षाला आपण बाय बाय केला आणि नवीन वर्षाचं स्वागत देखील केलं आहे. आणि काल ड्युटी ऑफिसर म्हणून देखील नाईटला ड्युटी असल्यामुळे आज थोडस उशिरा उठलोय आणि सकाळी उशिरापर्यंत जे रात्रीचे जे कार्यकर्ते होते आपले, ज्यांना हौशे नवशे गौशे म्हणतो आपण, त्यांना सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचवायचे देखील आपण काम केलेलं आहे. आणि झोपेतून उठल्या उठल्यात आपलं नवीन वर्षाचं बंदोबस्ताने स्वागत केलेलं आहे. मराठवाड्याची भूषण आदरणीय हरिभाऊ बागडे नाना हे आज छत्रपती संभाजीनगरला येत आहेत आणि त्यांचाच बंदोबस्त आणि आज आपला बंदोबस्तात आपली ड्युटी लागलेली आहे एअरपोर्टला आणि त्या ठिकाणी आपण जात आहोत. चला तर भेटूया मित्रांनो एअरपोर्टला. मित्रांनो, हा नवा दिवस, नवी सकाळ, नवी पहाट या पद्धतीने हे नव्या दिवसाची आज सुरुवात झाली आहे. आणि आपण ज्या नववर्षात काही संकल्पना केलेल्या असतील आणि ह्या संकल्पना जर आपल्याला तडीच न्यायची असेल तर त्याची सुरुवात आपल्याला आजपासूनच करावी लागेल. उद्याचा दिवस येईल, उद्या करेल आणि तो उद्या कधीच येणार नाही. त्यामुळे ज्या संकल्पना असेल, जे तुमचे टार्गेट्स असतील, ते जर अचीव्ह करायचे असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला आजपासूनच करावी लागेल. कुठलीही सुरुवात करायला कुठलाही दिवस शुभ नसतो. ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करेल तो दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. ते हेच गणित तुम्ही गृहीत धरून किंवा ही संकल्पना गृहीत धरून तुमच्या शुभ कार्याला आजच सुरुवात करा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देऊन तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावं याच ईश्वरचरणी प्रार्थना करू. चला भेटूया बंदोबस्त. बाय बाय. बंदोबस्तात आपण निघालेलो आहे. हा सुंदर असा बीड बायपास रोड. तरी पूर्वी हा रोड खूप खराब होता, परंतु आता अतिशय सुंदर झाल्याने प्रवास करणं खूप मजेशीर झालंय. बंदोबस्ताच्या ठिकाणी आले नेहमीचा रोड बंदोबस्त असतो. ज्यावेळेस पण VIP येतात तर त्यांच्या सुरक्षिततेकरिता रोड बंदोबस्त हा लावणं आवश्यक असतात आणि त्यानुसार आपला रोड बंदोबस्तात नाव असतात. आमचे सहकारी अंमलदार अधिकारी आमच्या सोबत असतात. त्यानंतर ज्यावेळेस VIP येतात त्यानंतर आपण त्यांना सुरक्षेसाठी उपाययोजना करतो. त्यानंतर बंदोबस्तानंतर जिमला आलो. जिमला आल्यानंतर आपण जी संकल्पना केली सदृढ शरीराची, त्याचं पालन करण्याच्या निमित्ताने पुरेपूर असा हा व्यायाम केला. व्यायामानंतर स्वतःला असं एक समाधानाचं वाटतं की आपण काहीतरी करतोय आणि काहीतरी आउटपुट येईल या हिशोबाने सातत्याने नियमित हा व्यायाम करण्याचा दृढ संकल्प केलेला आहे. आणि शेवटपर्यंत नेण्याचा, हा वर्षाच्या शेवटपर्यंत नेण्याचा ही आपली संकल्पना आहे. तरी बघूया, तुम्हा सगळ्यांची जर साथ आणि तुम्हा सगळ्यांचं सहकार्य जर मिळालं तर आपण 100% जे आपण संकल्पना केली नववर्षाची ती पूर्ण करूया. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.